म्हणतात ना, देवाची काठी कुठं लागन आणि कधी लागन सांगता येत नाही. तसंच आहे. आता हे बघा, एक खाली बघा, हां, हे दोन मुकडे पैसा मारण्याचा आहे. मोठाल्या बापाची अवलादी आहे, पण टॅलेंट अजिबात नाही. म्हणजे पैसे सगळे देतं, पण खर्चाला बुद्धी देत नाही हो. आता ही स्वास्थ्य मंत्री होऊन बसला त्या UP बिहारचा माणूस. हां, त्याचे स्वास्थ्य ठीक नाही. मग तुम्ही विचार करा, कसं आहे, अजून बी आमदारा खासदाराची वेळ गेलेली नाही. तुम्ही चांगलं काम करा, जनतेची सेवा करा, देव तुमच्या चांगल्यासाठी कधीही पाठीवर राहील. पण तुम्ही बाबा एकदा आमदार झाला की तो बैलगाडीत असला की मोठ्या फॉर्च्युनर बिनर अशा काय मोठ्या विमानातच फिरतोय. म्हणजे इतकं जनतेचं गोरगरिबाचं तुम्ही खातात लुबाडतात, मग तुम्हाला कशी लेकरं चांगली देईन बरं देव. एका बी आमदार खासदाराचं लेकरू चांगलं नाही. सगळी येडी वाकडी असली बिनी काय तिच्या आईला स्टेजवर उभा राहता येत नाही, धड बोलता येत नाही, नीट हाकता येत नाही. काही काही लेकरांना तर पाठीतून हाकतात काय काय आमदाराची वगैरे खासदाराचे. आपण नाव घेऊ नये काय, पण खरंच तुम्ही तुमचे म्हणजे वाईट कृत्य तुमच्या मुलाबाळाला भोगावं लागतंय. त्यामुळं प्रत्येक आमदारांना खासदारानं जिल्हा परिषद मेंबर पार तळागाळातले सरपंचापर्यंत इमानदारीनं जर काम केलं ना, तर तुमची लेकरं तुमची अवलाद ही नीट होईल. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित काम करा. देव आहे बरं का, हां, देव म्हणजे निसर्ग बरोबर कोपतो तुमच्यावर. तुम्ही किती वाईट करा, तुमचं बरोबर राईट होणार आहे. फक्त थोडासा वेळ लागतो. ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही, अशीच गोष्ट काही